श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय 19, 20, 21 मराठीमध्ये. श्री गणेशाय नमः. आळंदीमध्ये श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक थोर सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी अनेक तीर्थाचे व योगाभ्यासी महासाधूंचे दर्शन घेतले होते. त्यांना हठयोग साधना करावी असे नेहमी वाटत असे. म्हणून त्याविषयींचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या सद्गुरूंच्या शोधार्थ त्यांनी पुष्कळ ब्रह्मती केली, पण उपयोग झाला नाही. एकदा श्रींचा महिमा ऐकून ते त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटास आले. ते जेव्हा स्वामींच्या समोर आले तेव्हा त्यांचे मनोगत जाणून अंतर्ज्ञानी श्रींनी त्यांना ऐकू जाईल अशा तऱ्हेने आज्ञाचक्रभेदातला एक श्लोक म्हटला. तो श्लोक कानी पडताच श्री नृसिंह सरस्वतीची तत्काळ समाधी लागली. त्यांचा प्राणवायू ब्रह्मानंदी स्थिरावला आणि त्यांना विधेय स्थिती प्राप्त झाली. काही वेळाने देह भानावर येताच त्यांनी सद्गदित अंतःकरणाने श्रीचे चरण धरले आणि कार्यभाग साधला म्हणून श्रीची अपार स्तुती केली. त्यानंतर त्यांनी आळंदीत वास्तव्य केले. तेथे अनेक धर्मकृत्ये केली. त्यांना अनेक सिद्धी अवगत होत्या, त्यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले. असेच एकदा ते श्रीच्या दर्शनासाठी अक्कलकोटास गेले असता श्रींनी त्यांना सिद्धींना सोडून दिलेस तर तुझे जन्मकल्याण होईल असे सांगितले. त्यानुसार त्यांनी सिद्धीचा वापर थांबविला आणि भगवत कार्यासाठी जीवन वेचले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके एकदा श्रीच्या दर्शनास आले होते. त्यांनी आपली संशय श्रीच्या हाती सोपवली व दूर जाऊन बैसले. श्रींनी ते खड्ग आपल्याला दिले तर आपले देशकार्य सिद्धीत जाईल असे त्यांना वाटत होते, पण श्रींनी ते खड्ग तरवडाच्या झाडावर टाकून दिले. तेव्हा आपल्या कार्याला श्रीचा आशीर्वाद नाही हे त्यांनी तात्काळ उमगले, पण तरीही त्यांनी ती तलवार उचलली आणि स्वस्थानी परतले. पुढे सरकारने त्यांचे बंड मोडून त्यांना अटक केली आणि तुरुंगातील हाल अपेष्टा सहन करीत त्यांचा दुर्दैवी अंत झाला. सरदार तात्या भोसले श्रींचे भक्त होते. आपल्या मृत्यूसमयी त्यांनी श्रीचरणी धाव घेऊन वाचवण्याची विनंती केली. तेव्हा श्री स्वामींनी कृतज्ञताच त्यांच्याऐवजी एका बैलास घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे बैल मरण पावला व तात्या भोसलेचे प्राण वाचले. अशा प्रकारे श्रीने बैलास मुक्ती देऊन निज भक्ताचे रक्षण केले. एके दिवशी एक सद्गृहस्थ श्री स्वामींच्या दर्शनास आले. श्रींना वंदन करून ते स्तुतिस्तोत्र म्हणू लागले. तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्री स्वामी त्यांना म्हणाले, तू फकीरांना उत्तम पक्वानाचे भोजन दे, त्यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांच्या आज्ञेनुसार त्या गृहस्थांनी 5 फकीरांना बोलवून त्या सर्वांना सुग्रास भोजन पोटभर खाऊ घातले. तृप्त झालेले फकीर त्या गृहस्थाला अनेक आशीर्वाद देऊन निघून गेले. तेव्हा श्री स्वामी त्या गृहस्थास म्हणाले, आता फकीराच्या ताटातील उष्टे अन्न तू खा, त्यामुळे तुझे सर्व मनोरथ सिद्धीत जाईल. त्या ऐकून तो गृहस्थ चपापला. यवन मुळातच अपवित्र, त्यांचे उष्टे अन्न आपण कसे भक्षण करावे? ही वार्ता आपल्या ज्ञाती बांधवांना कळली तर ते काय म्हणतील? त्यांचा रोष ओढवला तर काय करावे? तो मनस्ताप आपण कसा सहन करणार? अशा नाना प्रकारच्या शंका शंकुनाने त्यांचे मन व्याकुळ झाले. अंतर्ज्ञानी श्री स्वामींना ते विचार तत्काळ समजले. याचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही, याच्या मनात अजूनही शंका आहे असे म्हणून ते गप्प बसले. इतक्यात एक भ्रमिष्ठ मनुष्य श्री स्वामींच्या समोर येऊन उभे राहिले. दारिद्र्यामुळे तो वेड्यासारखा वणवण भटकत असे. श्रीने त्याला हे उष्टे तू खा असे सांगताच त्याने त्या फकीराच्या ताटातील सर्व उष्टे अन्न निशंक मनाने खाऊन टाकले. त्याचा भाव पाहून श्री स्वामी प्रसन्न झाले. ते त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तू तत्काळ मुंबईत जा, तेथे तुला भरपूर पैसा मिळेल. त्याप्रमाणे तो मुंबईस गेला व द्रव्याच्या आशेने इकडे तिकडे भटकू लागला. एके दिवशी सकाळी तो दमून भागून एका घराजवळ उभा राहिला असता त्या घरातील वृद्ध स्त्रीने त्याला घरात बोलवले आणि मोठ्या आस्थेने विचारपूस केली आणि त्यांची हकीकत ऐकून दयाभावनेने त्याला 10,000 रुपये दिले. त्यामुळे त्या गृहस्थास अत्यानंद झाला. त्याने त्या बाईचे कृतज्ञतेने मनपूर्वक आभार मानले. द्रव्य लाभामुळे त्याच्या सर्व प्रापंचिक चिंता नाहीशा झाल्या. त्या चिंतांनी भांबावून भ्रमिष्ठासारखे करणारा तो गृहस्थ तत्काळ शुद्धीवर आला. त्याने कृतज्ञतेने श्रींना हात जोडले आणि त्यांचा जय जयकार करीतच तो तिथून बाहेर पडला. पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे 12 वर्ष वास्तव्य केले. कारण परत्वे ते अनन्य जात असले तरी फिरून परत अक्कलकोटाच येत असत. म्हणून अक्कलकोटचे स्वामी महाराज अशी त्यांची प्रसिद्धी झाली. आपल्या अवतार कार्यात त्यांनी आपल्या भक्तासाठी अनेक लीला केल्या. लोकांना सन्मार्गी, सदाचारणी व ईश्वरनिष्ठ केले. त्यांनी व्याधिग्रस्तांना बरे केले. भक्तजनांचा कैवार घेऊन आपले ब्रीद राखले. जडमुडांचा उद्धार केला. त्यांचे अगणित कार्य थोडक्या शब्दात सांगणे अतिशय कठीण आहे. अद्भुत लीला आणि करणी दाखवणारे श्री स्वामी महाराज हे दीनदुबळ्याचे आश्रयस्थान होते, सद्भाविकाचे विश्रांतीस्थान होते. अशा या पुण्यश्लोक महात्म्याने आपले अवतार कार्य संपुष्टात आले आहे हे जाणून शके 1800 बहुधान्य संवत्सरात चैत्र कृष्ण त्रयोदशीस मंगळवारी दिवसा 4थ्या प्रहराच्या आरंभी आपले प्राण अनंतात विलीन केले.
त्यावेळी श्री स्वामींना समाधिस्थान झालेले पाहून त्यांच्या सेवेकऱ्यांनी व भक्तांनी व अक्कलकोटवासियांनी दुःखाने जो आकांत मांडला त्याचे वर्णन करणे केवळ अशक्य. श्री स्वामी महाराजांनी जड देहाचा त्याग केलेला असला तरी आजही त्यांची चिरंतन आत्मज्योत त्यांच्या समाधिस्थानात अधिष्ठित आहे. भाविक भक्तांना आजही त्यांच्या कृपाप्रसादाची प्रचिती येत आहे. श्री गुरु स्वामी समर्थ महाराज, मी आपणास नमस्कार करतो. आपला सदैव जय जयकार असो. तुमच्या लीलाचे वर्णन करण्याचा माझा छंद तुम्ही या ग्रंथरूपाने पूर्ण केलात. तुम्ही सर्वेश्वर आहात, विश्वनियते आहात, अनंत वेशधारी पुराणपुरुष आहात. तुमची मजवर नित्य कृपादृष्टी राहो. तुम्ही या भक्ताच्या हृदयात नित्य वास करावा आणि या बालकाला भवपाशातून सोडवावे, अशी मी तुमच्या चरणी सविनय प्रार्थना करतो. हे भक्त कामक कल्पमुद्रा, तुमचे चरित्र आगाध आणि अपार आहे. तुमच्या परमपवित्र अशा चरित्ररूपी उद्यानातून काही निवडक कथारूप सुगंधी पुष्पे वेचून गुंफलेली सुंदर सुकोमल माळ मी आपल्या कंठी अर्पण करतो. तिचा स्वीकार करावा आणि हे लेखनरूपी सेवा गोड मानून घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.